राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झालेल्या घटना पुढे येत आहेत. गेल्या 5 वर्षात वैद्यकीय निष्काळजीपणावर किती तक्रार नोंदवल्या आणि त्यावेळी किती डॉक्टर प्रत्यक्ष कारवाई झाली हे आम्हाला माहिती द्यावी. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये बनावट डॉक्टरचा उपचार करत असलेले उघड झालेले आहे. गेल्या 3 वर्षात राज्यात किती बनावट डॉक्टर आढळून आले आणि किती ना त्यांच्यावर कारवाई केली. ग्रामीण भागात विशेषतः बनावट डॉक्टरांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाकडे अशा बनावट डॉक्टरांची नियमित तपासणी होत असते का? अनेक रुग्णालयामध्ये योग्य पात्र नसलेले कर्मचारी उपचार करत असतात. राज्यातील खाजगी रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी पात्रता तपासण्याची नियमित ऑडिट केले जाते का? बनावट डॉक्टर आणि बनावट निष्काळजीपणामुळे रुग्णाचा झालेला खेळ याची चौकशी होते का? संबंधित रुग्णात किती डॉक्टर गुन्हे दाखल झाले अशी आम्हाला माहिती हवी आहे. आणि आरोग्यसेवा ही व्यवसाय नाही, ती मानवी जीवनाशी संबंधित जबाबदारी आहे. बनावट डॉक्टर हे समाजासाठी गंभीर धोका आहे. बनावट रुग्णाच्या मध्ये विश्वास झाला पाहिजे, भीती नाही. डॉक्टरच्या लोकांचा विश्वास असतो आणि त्याच्या जीवनाची खेळ करणे बनावट बाबी अशा होऊ नये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आरोग्य व्यवसायात निष्काळजीपणा म्हणजे थेट मानवी जीवनाचा खेळ. बनावट डॉक्टर कारवाई झाली नाही तर आरोग्य व्यवसाय धोक्यात येईल. रुग्णाची प्राण वाचवणे व्यवस्था असली पाहिजे, धोक्यात घालली नाही. मागणी अशी आमची आहे, राज्यात बनावट डॉक्टरांची राज्यव्यापी विशेष मोहीम राबवून कठीण कारवाई करण्यात येते का? वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे प्रकरणामध्ये जबाबदार व्यक्तींना कठोर कारवाई केली जाते का? शासन त्याचा निर्णय घेणार का? आणखी अलीकडे अशी माहिती येते, गव्हर्नमेंटच्या ज्या मेडिकल कॉलेज आहेत त्यांच्यासुद्धा 40% स्टाफ नाही, म्हणजे प्राध्यापक 40% नाहीत आणि म्हणजे प्रॅक्टिकलला 40% माणसं नाहीत. म्हणजे आपल्या म्हणजे शासनानं चालवलेल्या रुग्णालय म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा अशी अवस्था. म्हणजे हे लोक काय शिकणार आणि लोकांना त्यांच्या हातात आपलं त्यांचं लोकांचं जीवन देणार, त्यांची कितपत चांगली देखभाल होईल आणि त्यांची सेवा होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि नवीन आपले मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक सगळे असले पाहिजेत आणि सगळे प्राध्यापक आणि सगळे प्रॅक्टिकलला माणसं असली पाहिजेत आणि सगळा स्टाफ व्यवस्थित जिथला तिथं असला पाहिजे आणि तो तज्ज्ञ असला पाहिजे, आमची मागणी आहे. सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य सदस्य अरुणा लाड यांनी एकूणच बोगस डॉक्टर राज्यामध्ये जे आहेत त्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल शासनाने काय भूमिका घेतली किंवा कशा पद्धतीने काय आपण भूमिका घेणार आहोत अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी विचारल्यात की आता सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे त्याच्याबद्दलची आकडेवारी आहे काय. मी आपल्याला सांगतो की एकूणच बोगस डॉक्टरांची जी काय आता त्याच्याबद्दलचा एक कायदा आपला आहे. अशा पद्धतीनं बोगस डॉक्टर जर कोण असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी सर्व ठिकाणी आपण जी काही एक प्रोव्हिजन केलेली आहे त्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेच्या स्तरावरती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी पातळीवरती जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली CS असतील, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात, महानगरपालिकेचे आयुक्त त्याचे त्या ठिकाणी सदस्य असतात आणि ती सगळी बॉडी जिल्ह्यातल्या ठिकाणी जिल्ह्यात आणि महानगरपालिकेच्या स्तरावरती महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर तालुका स्तरावरती गटविकास अधिकारी आणि तिथले MS यांच्या अध्यक्षतेखाली याची कमिटी असते आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं या सगळ्याचा आढावा घेणं, अशा लोकांवरती तक्रार आल्यानंतर कारवाई करणं, अशा पद्धतीचं काम केलं जाते. पण आपल्या मागणीप्रमाणे निश्चितपणाने मी एवढं सांगेन की अशा पद्धतीच्या घटनाक्रम जर होत असतील तर निश्चितपणानं राज्यव्यापी मोहीम जी आपण म्हणताय, कारण शेवटी पेशंट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्या पेशंटच्यासाठी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीची कारवाई करणारे कोण लोक असतील तर एक राज्यव्यापी मोहीम आम्ही घेतो की ज्याच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं असा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय करण्याचं धाडस कोण करत असतील तर अशा सगळ्या लोकांच्यावरती धडक मोहीम घेऊन पुढच्या महिनाभरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आपल्या सगळ्यांना रिझल्ट येईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणाने करू एवढं आपल्याला सांगतो. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे की वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एका बाजूला पदवी आणि पदवी झाल्यानंतर बॉम्बे नर्सिंग ॲक्टची जी काही एक प्रोव्हिजन आहे त्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे रजिस्ट्रेशन करूनच मग त्याला व्यवसाय करायला लागतो आणि त्याचं काम अत्यंत प्रभावीपणाने आपण करतो आहे. राज्यामध्ये याच्यापूर्वीसुद्धा या नोंदणीनंतर प्रत्यक्षामध्ये याचं काम, त्याचे रूल्स, त्या रूल्सच्या प्रमाणे राईटली मॉनिटरिंग अशा पद्धतीचं आरोग्य विभागाच्या वतीनं आणि त्याच्याबरोबर तिथल्या स्थानिकच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या सहकार्यानं आपण काम करत असतो. हे कामसुद्धा तेवढ्याच प्रभावीपणानं करण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग काम करतो आहे
आणि आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं जे काम प्रभावीपणे चाललेलं आहे किंवा त्याच्या माध्यमातून जी आम्ही नोंदणी करतोय त्याच्यामध्येही कुठं उणीव असणार नाही याच्याबद्दलची निश्चितपणे सरकार दखल घेईल. सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे.